मी रेकॉर्ड करतो. पूरा कामकाज चाललेलं नाहीये. आता तरी कामकाज चालेल का? कारण शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. नक्कीच हा संसदीय कामकाजाचा किंवा या सत्राचा शेवटचा आठवडा आहे. आतापर्यंत कामकाज चाललं नाही असं नाही म्हणता येणार. पेपर लीकवर जी चर्चा झाली, अँटी पेपर लीक जे बिल आलं, त्याच्यावर आम्ही चर्चा केली. पण आमची जी मुख्य मागणी आहे की जंतर मंतरवर तरुणांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ज्या निर्घृण पद्धतीनं पॅलेट गनचा मारा केला, टिअर गॅस सोडले, लाठीमार केला, लाठीला खिळे मारलेले जे होते आणि त्यांनी मारहाण केली, मुलींचा विनयभंग केला, हे आदेश कोणी दिले ह्याचं निवेदन करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात यावं आणि या निर्घृण कृत्याची जबाबदारी घ्यावी गृहमंत्री म्हणून आणि त्याबाबत निवेदन करावं. पण पंतप्रधान यायला तयार नाहीत आणि देशाचे गृहमंत्री सुद्धा यायला तयार नाहीत. देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतायत, पण ते संसदेमध्ये बसतात आणि सभागृहात येत नाहीत. प्रधानमंत्री मोदी येत नाहीत. त्याच्यामुळे या शेवटच्या आठवड्यात काय होईल, ही आता 10 वाजता जी बैठक आहे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे, सर्व विरोधकांची, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. आज पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जात आहेत. याच्याकडे काही गांभीर्याने बघण्याची गरज नाही. गेले काही महिने आपण सगळ्या या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं, याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतंय की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाहीत. पूर्वी ते यायचे. तुम्ही जाणार भेटायला? नाही, आम्ही तर कधीच जात नाही ना. ही आमची भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि 10 खासदार किती त्यांचे 8 खासदार जे आहेत ते काय लपून छपून भेटत नाहीत. विसर त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करतायत. आणि माझं काल सुप्रियाताईशी या विषयात चर्चा झाली की कोणत्या जिल्ह्यातले काय प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाहीये आणि एकेकाने भेटण्यापेक्षा एकेकाने भेटल्यावर संशय येतो ना, हा का भेटला, तो कशाला भेटला. त्याच्यामुळे आपण एकत्र जाऊ आणि एकत्र प्रश्न मांडू. ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या किंवा कार्यकारी अध्यक्ष ज्या आहेत त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचं म्हणणं बरोबर आहे. मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीनं सांगतो. मला वाटतं देशभरामध्ये प्रादेशिक पक्ष फोडले जात असताना पवारांचा पक्ष वाचला, त्यामुळे ही भेट आहे असं सांगितलं. त्याची डिलिमिटेशनला पाठिंबा देणं असं सांगितलं. मला असं वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे या डिलिमिटेशनला पाठिंबा देतात. म्हणजे ज्या पद्धतीनं हे बिल येत आहे, 850 खासदार बनवून हवे तसे मतदारसंघाची तोडफोड करायची, ते राष्ट्रहितासाठी योग्य नाही. त्याच्यामुळे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या बिलाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी खासदार त्यांना भेटत आहेत.
हे मी मान्य करणार. काल वारंवार पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भेटून जाते तर कुठेतरी विरोधी पक्षाची प्रतिमेला पण तडा जातो तर सातत्यानं भेटणं सुरू आहे. मग अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. म्हणजे लक्षात आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैराच्या हातामध्ये दिला. मी ऐऱ्या गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांच्या शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून बरं का उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय पक्ष नाही. शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीने अमित शहाने हे राजकारण केलं निर्घृण क्रूर अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळलं. पवारांचं कुटुंब कुठलं सगळंच फोडलंय ना. मी काय म्हणतो ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते एनडीए बरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळा प्रकार. आम्ही त्यांचं तोंड पण बघत पवार स्वाभिमानी असं म्हणाले आहेत ना, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या असंविधानिक पद्धतीने आमचा पक्ष फोडला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्या गैऱ्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहते. तुम्ही म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून देऊ असं तुमचं विधान आहे. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो. हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे. दयामायानं तुम्ही या कृत्याबद्दल अलोकशाही पद्धतीने म्हणतात आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करणार म्हणतो. तो करणार नाही. मग ती लोकशाही कशी? लोकशाहीच आहे त्या. लोकशाहीच्या नवीन व्याख्येत ती बसते, जी या लोकांनी बनवली. मग का आम्ही काय शंड आहोत की नामर्द आहोत? तुम्ही परत दाखवलं तरी लोकशाही त्यांनी पाहिजे पुढे जातं म्हणतात. बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% बीजेपी आपोआपच खाली होणार आहे. सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा. शहाजीबाबू पाटील काल दिल्लीत होते, एकनाथ शिंदेच्या सोबत कार्यक्रमात होते. ते म्हणाले की लोकसभेनंतर एकनाथ शिंदेनी जर झंझावती दौरा केला नसता तर महायुतीची सत्ता राज्यात आलीच नसते. म्हणजे महायुतीच्या सरकार एकनाथ शिंदे मुळाला त्यांना स्पष्ट म्हणाले. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी उत्तर देतील, मी कशाला देईल? काल माझा काय संबंध? देवेंद्र फडणवीस देतील ना उत्तर, चंद्रशेखर बावनकुळे देतील, रवींद्र चव्हाण देतील, नरेंद्र मोदी देतील. बोलिए. सर, जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा काल कोल्हापुरात एकत्र मुंबई ते प्रवास झाला. राहुल नार्वेकर यांच्यासोबत. उद्या जर माझ्या विमानामध्ये मुख्यमंत्री आणि नार्वेकर असतील तर मी काय विमानातून उतरू का? मला सांगा ना. अनेकदा माझं आणि राहुल नार्वेकरांचं गाव एकच, अलिबाग. तिथे जाताना त्या बोटीमध्ये नार्वेकर असतात. नार्वेकर सुद्धा जातात गावाला, मीही जातो माझ्या गावाला, आणि त्या नार्वेकर त्या बोटीमध्ये असतात. म्हणून त्या बोटीमध्ये उड्या मारायच्या का? जयंत पाटील इकडे मुख्यमंत्री प्रवास करतायत, दुसरीकडे इकडे दिल्लीमध्ये गाठी भेटी होत आहेत, स्नेहमिलन सुरू आहे. तर आता स्नेह मिलनाचा फळ काय आहे ते दृश्य फळ दिसल्यावरती बोलता येईल ना. दिल्लीत मंगल मिलन, मनोमिलन, स्नेहमिलन काय ना, असू दे ना ही मिलन. सगळे मिलन पर्व किती काळ चालते बघू. बोलिए. वही मुलाकात पर 8 सांसद मिल रहे हैं। देखिए, शरद पवार साहब के पार्टी के 8 सांसद अगर प्रधानमंत्री को मिलते हैं तो उसमें
आश्चर्य की बात क्या है, वो सांसद है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, अपने अपने चुनाव क्षेत्र के कुछ प्रश्न होते हैं, प्रधानमंत्री जी सदन में नहीं आ रहे, गृह मंत्री सदन में नहीं आ रहे, तो अकेले अकेले जब मिलते हैं लोग तो एक रहस्य पैदा होता है कि अकेला अकेले। तो सुप्रिया ताई ने कहा कि आपके सभी के प्रश्न लेकर हम एक साथ जाएंगे और प्रधानमंत्री से बात करेंगे। यही मुद्दा है। मेरी कल सुप्रिया जी से बात हो गई है और सुप्रिया जी ने यही कहा, उसमें गलत नहीं है। अब कोई विधायक अगर मुख्यमंत्री से मिलता है, चाहे विरोधी पार्टी का हो या और किसी का हो, तो उसमें कोई रहस्य में बात नहीं होनी चाहिए ना। विधायक है, मुख्यमंत्री से अपना काम लेकर जाएगा ही है। वैसे हम सांसद है, हमको लगता है अगर किसी मंत्री के पास जाना है तो हमको जाना चाहिए। कभी नहीं। मैं उनके पार्टी का कोई स्पोक्स पर्सन नहीं हूँ, लेकिन मैं जो पवार साहब को जानता हूँ, मुझे जो पवार साहब की विचारधारा मुझे जो ज्ञात है, मुझे लगता है कि पवार साहब ही निर्णय कभी नहीं लेंगे। अरे छोड़ो ना बेटा, हो गया। सदन नहीं चलने दे रहे और FCR सर, FCR डिलिमिटेशन और कोटा का जो विमेन कोटा का जो बिल अटका हुआ है, 4 दिन बचे हुए, ये अटके ही रहेंगे जब तक अमित शाह सदन में आकर जंतर मंतर में जो हुआ बच्चों पर हमला, उसकी जिम्मेदारी किसकी है, आदेश किसने दिया, उस बारे में निवेदन नहीं देंगे तब तक सदन में कोई भी बिल शांति से नहीं पारित होगा। हंगामा चलता रहेगा। आज 10 बजे हमारी मीटिंग है खड़गे साहब के यहाँ, उसके बाद हम निर्णय लेंगे। ममता बनर्जी पश्चिम बंगाल की सिर्फ एक मुख्यमंत्री नहीं है। ममता दीदी एक ऐसी महिला नेता है जिसने लगभग 15 साल पश्चिम बंगाल पर वो नेतृत्व दिया है, देश को नेतृत्व दिया है। चुनाव हार गए उसका मतलब ये नहीं कि सब कुछ हार गया। आप बांग्लादेश की पदच्युत प्राइम मिनिस्टर शेख हसीना की हिफाजत कर सकते हो, हाँ, बांग्लादेश की, उसके लिए पूरा तामझाम सिक्योरिटी आप लगाते हो, लेकिन आप अपने राज्य की एक्स मुख्यमंत्री की हिफाजत नहीं कर सकते। आप बोलते हैं कि ये जनता और तृणमूल कांग्रेस का झगड़ा है। अच्छा, तो लॉ एंड ऑर्डर का मतलब क्या होगा? ये जनता कौन है, ये बीजेपी के कैसे गुंडे हैं, उसका पूरा एविडेंस सामने आया है। वहां के मुख्यमंत्री को मैं बताना चाहता हूं, सत्ता आती है, सत्ता चली जाती है। अगर ये जनता और तृणमूल कांग्रेस का झगड़ा है तो ये समझ लीजिए जंतर मंतर का झगड़ा भी पूरा देश और मोदी का झगड़ा है। सर, केरला में जो अरेस्ट हुआ है पीजी मोहनदास का, कि उन्होंने कमेंट किया कि गर्ल्स जो है वो एंजॉय करती है, किस तरीके से देखते हैं वो अरेस्ट? आरएसएस की बात है ऐसी।